घराला ज्यावेळेस तुम्ही बाय केलं आणि या घराला तुम्ही कालांतराने एका इन्फ्लुएन्सरला ऐकून ज्यावेळेस सेल करता आणि त्या इन्व्हेस्टमेंट इक्विटी मार्केटमध्ये करता, अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही कधी या गोष्टीचा विचार करत नाही का की कालांतराने जर इक्विटी मार्केटमध्ये जर फ्लक्च्युएशन आले आणि तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यातून तुम्ही विड्रॉवल पण करताय आणि भविष्यामध्ये हे विड्रॉवल करता करता तुमची कॅपिटल पण तुम्ही लूज करताय. तो सल्ला घेताना केअरफुल राहा की तुम्हाला कोणाचा सल्ला घ्यायचा आहे. जाऊन मार्केटमध्ये आज खूप सारे इन्फ्लुएन्सर तुम्हाला सांगतायत की तुमचं राहतं घर सेल करा आणि त्या घरातून SWP मार्फत उत्पन्न जनरेट करा. ही स्ट्रॅटेजी तितकी सोपी नाहीये. या स्ट्रॅटेजीमध्ये खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत. तुम्हाला या गोष्टीचा अंदाज घ्यायचा आहे की तुम्हाला कालांतराने तुम्हाला किती पैसे लागणार आहेत आणि या किती पैशाला तुम्हाला कोणकोणत्या ऍसेट क्लासमध्ये इक्वली डिवाइड करायचंय. कारण जर ऍसेट क्लास तुम्ही प्रॉपर डिवाइड नाही केलं तर भविष्यामध्ये एका ऍसेट क्लासमध्ये कोणतेही टर्मॉइल आलं, फायनान्शियल मार्केट क्रॅश झालं तर तुमचा सर्व पैसा तुम्ही लूज करणार आहे. तर तुमचा सर्व पैसा तुम्हाला लूज नसेल करायचा तर एका एक्सपर्टचा सल्ला घ्या. स्ट्रक्चर प्लॅनिंग करा. स्ट्रक्चर प्लॅनिंग मार्फत तुम्हाला क्लॅरिटी येते की तुम्हाला कोणकोणत्या ऍसेट क्लासमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायचे, किती रिस्क घ्यायची.